हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू आवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली. तर तुम्हा सगळ्यांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते. तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात. आणि आज मी तुमच्या सोबत खरं तर खूप सुंदर अशी ब्लाउज डिझाईन शेअर करणार आहे. ऍक्च्युली आपल्याला साडीनुसार बऱ्याचदा डिझाईन कशी बनवावी हे सुचत नाही. वेगळी युनिक अशी डिझाईन बनवायची असते आणि अशी डिझाईन बनवायची असते की ज्यामुळे साडी आणि ब्लाउज अजूनच सुंदर दिसावा. सो खास यासाठी आज मी तुमच्यासोबत खूप छान अशी ब्लाउज डिझाईन शेअर करणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला या ब्लाउज डिझाईनची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून फक्त अशी डिझाईन बनवणंच नाही तर ती प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित कशी बनवावी तर हे देखील सहजच लक्षात यावं यासाठी. ठीक आहे, सो चला मग वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात. आणि आपला आजचा हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाउज डिझाईन बनवणं खूपच सोपं जाईल. ठीक आहे, सो चला मग आता आपण स्टार्ट करूयात. तर हे बघा, इथे तुम्ही बघू शकतात की हा आहे ब्लाउज पीस. छान असा साऊथ इंडियन पॅटर्न साडी आहे आणि त्यावरचा हा ब्लाउज आहे. त्याचबरोबर बघा, खूप छान असा मोठासा काट आहे आणि तो काट आपण कटिंग करून सेपरेट केलेला आहे डिझाईन बनवण्यासाठी. त्याचबरोबर एक साईडला छोटा काट होता तर तो आपण कमरेच्या साईडला ऑलरेडी कटिंग करताना घेतलेला आहे. सो बघा, मग अशा पद्धतीने अस्तर आणि मेन फॅब्रिक असं दोन्हीचा बॅक पार्ट आपण इथे ऑलरेडी कटिंग करून घेतलेला आहे. आणि आता सगळ्यात आधी मी तुम्हाला या बॅक पार्टचं मेजरमेंट कसं आहे ते सांगते, म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार या डिझाईनसाठी कशा पद्धतीने कटिंग स्टिचिंग करावी तर हे सहजच लक्षात यावं यासाठी. सो बघा, मग इथे ब्लाऊजची उंची आहे 13, 1 इंच मार्जिन, असं टोटल आपण 14 इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे. एवढंच नाही तर याचं आपण शोल्डर टाकलेला आहे 7 इंच, म्हणजे पूर्ण शोल्डरचं निम्म घेतलं कारण हा बोटनेक ब्लाऊज आहे. आणि 4 इंच आपल्याला इथे गळारुंदी घ्यायची आहे. आता जेवढं शोल्डर घेणार तेवढंच मुंढा आपल्याला बोटनेक ब्लाऊजसाठी घ्यायचा असतो. सो म्हणूनच इथे 7 इंचाचा मुंढा टाकलेला आहे. क्रॉसमध्ये 1ला मार्किंग करून बॅक साईडच्या मुंड्याचा शेप दिला. इथून टाकत असतो छातीचा 14 भाग, म्हणजे इथे 9 अधिक 1.5 इंच मार्जिन, असं टोटल 10.5 इंचाला मार्किंग केलेलं आहे. आणि अशा पद्धतीने मापे टाकून हा बॅक पार्ट आपण इथे कटिंग करून घेतला आहे. आता सगळ्यात आधी गळ्याची जी काही मार्किंग आहे तर ती आपण अस्तरच्या बॅक पार्टवर करून घेणार आहोत. सो बघा, मग बोटनेकमध्ये वरती एक गळे असतो आणि मध्यभागी एक शेप असतो. सो म्हणूनच वरून 3 इंच, त्यानंतर त्याखाली 1 इंच आणि तिथून खाली 7 इंच अशा आपण स्टेप बाय स्टेप मार्किंग करून घेणार आहोत. त्यानंतर याची जी काही गळारुंदी आहे तर ती आहे 4 इंचाची. तर सगळ्यात टॉपला आपण ऑलरेडी मार्किंग केली आहे. त्यानंतर खाली जिथे जिथे मार्किंग केली त्या लेवलमध्ये 4 इंच गळारुंदीची आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायची आहे. आणि ह्या मार्किंग करून झाल्यानंतर पट्टीच्या सहाय्याने आपल्याला हे पॉइंट जॉईन करून इथे बॉक्स तयार करून घ्यायचे आहे. खरं तर ही आपली बेसिक स्टेप आहे. बोटनेकचा कुठलाही ब्लाऊज असला तर सगळ्यात आधी आपल्याला ह्या मार्किंग करावी लागते. ज्या वेळेस पूर्ण बंद असतो त्यावेळेसची गोष्ट वेगळी आहे, पण ज्या वेळेस आपण मध्ये एखादा शेप तयार करत असतो त्यावेळेस आपल्याला ह्या स्टेप बाय स्टेपच जी काही गळ्याची मार्किंग असते तर ती करावी लागते. सो इथे ह्या पद्धतीने 2 बॉक्स आपले बघा तयार झालेला आहे. आता वरच्या साईडला आपण सिंपल असा गोलगळा घेणार आहोत. सो बघा, मी इथे गोलगळ्याची मार्किंग करून घेतलेली आहे. त्यानंतर खाली जो तुम्हाला शेप ड्रॉ करायचा असेल त्याची मार्किंग करायची आहे. तर बघा, मी आधी फेंट मार्किंग केली आणि त्यानंतर मग ते डार्क करून घेते, म्हणजे तुमच्या पण ते सहजच लक्षात येईल. आणि अशा पद्धतीने फायनल आपली गळ्याची इथे मार्किंग झालेली आहे. आता महत्त्वाचा पॉईंट हा आहे की हा जो काही मधला शेप आहे तर हा आपण कॅनव्हास पेपर लावून स्टिच करणार आहोत. त्यामुळे मग फक्त वरचा गळा आपण इथे कट केला, मधला शेप काही कटिंग केलेला नाहीये. तर आता हीच मार्किंग आपल्याला सगळ्यात आधी कॅनव्हास पेपरवर मार्क करून घ्यायची आहे. लक्षात राहू द्या, ज्या वेळेस आपण गळ्यावर डिझाईन्स बनवतो त्यावेळेस आपल्याला पेपर कॅनव्हास यूज करायचा असतो, कारण कॅनव्हासमध्ये बरेचसे प्रकार असतात. त्यामुळे ड्रेसचा नेक तयार करताना त्याचबरोबर ब्लाऊजच्या नेकसाठी आपल्याला पेपर कॅनव्हास लागतो आणि तो ह्या पद्धतीने डबल फोल्ड करून ठेवायचा आहे. फेंट मार्किंग दिसते तर ती फक्त आपल्याला इथे बरोबर कॅनव्हास पेपरवर ड्रॉ करून घ्यायची आहे.
आता तुम्हाला व्हिडिओत जरी दिसत नसेल, पण ह्या पद्धतीने जर तुम्ही कॅनव्हास पेपर ठेवला तर तुम्हाला फेंट मार्किंग ही दिसणार आहे. त्यानंतर तीच मार्किंग दुसऱ्या साईडला सुद्धा फेंट दिसते, तर ती सुद्धा आपल्याला मार्क करून घ्यायची आहे, जेणेकरून आपलं बरोबर सेंटर पासून दोन्ही साईडनी एकाच लेवलमध्ये मार्किंग व्हावी. त्यासाठी खरं तर ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे, नाही तर बऱ्याचदा काय होतं, गळ्याचा शेप कमी जास्त होण्याचे चान्सेस असतात. सो तसं होऊ देऊ नका. सो अशा पद्धतीने फायनल कॅनव्हास पेपरवर आपली मार्किंग झाली. त्यानंतर कडेने 1 इंच एवढं मार्जिन ठेवत आपण हा पेपर इथे कट करून घेतलेला आहे. आणि आता सध्या हा पेपर आपण इथे साईडला ठेवला आणि सगळ्यात आधी आता आपल्याला इथे अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचं आहे. त्यासाठी सगळ्यात आधी बघा, ब्लाऊजचा मेन फॅब्रिक सरळ ठेवायचा आहे. त्यानंतर आपण कटिंग केलेला जो काही अस्तरचा पार्ट आहे तर तो इथे मी ठेवलेला आहे. सेंटरला एक पिन लावून घ्यायची आहे, म्हणजे स्टिचिंग करणं इझी जाईल. आणि यानंतर आता सगळ्यात आधी गळ्याच्या साईडने साधारणतः पाव इंच एवढं एकसारखं मार्जिन ठेवत आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे. ठीक आहे. आता ही टीप मारून झाल्यानंतर लगेचच आपण खाली कमरेच्या साईडला साधारणतः अर्धा इंच असं एकसारखं मार्जिन ठेवत टीप मारून घेऊयात. ह्या स्टेपने काय होतं की गळा आणि कमरेचा पार्ट दोन्ही आपलं सोबतच फिनिशिंग सहित रेडी होतं. त्यानंतर गळ्याच्या मध्ये जे काही एक्स्ट्रा होतं तर ते आपण कट करून घेऊयात. आणि कमरेच्या साईडला जर तुमचं थोडंफार कमी जास्त असेल तर ते कट करायचं आणि गळ्याला द्यायचे आहेत छोटे छोटे कट्स, जेणेकरून बघा ज्यावेळेस आपण ह्या पद्धतीने हा बॅक पार्ट सरळ करू तर तो प्रॉपर परफेक्ट असा फोल्ड व्हावा आणि गळ्याचा आकार आपल्याला जसा हवा आहे तसा यावा. त्यासाठी ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे. आणि मग सगळ्यात आधी आता गळ्याला द्यायची आहे आपल्याला इथे दाबटीप. सो बघा, मग सगळ्यात आधी लक्षात ठेवायचं आहे की दाबटीप देताना अस्तरचा जो काही आतला कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको. आणि त्याचबरोबर कमरेच्या साईडला सुद्धा आपल्याला इथे दाबटीप देऊन घ्यायची आहे. आणि इथे सुद्धा आपण अस्तरचा कपडा वरती दिसणार नाही याची काळजी घ्यायची आहे. तर फिनिशिंगच्या या छोट्या मोठ्या टिप्स तुम्ही आवर्जून फॉलो करायच्या आहे. आणि मग इथे तुमच्या लक्षात येईल की गळा आणि कमरेचा पार्ट आपला दोन्हीही सोबतच छान असा फिनिशिंग सहित रेडी झाला. यानंतर आता आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचं आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे हे जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन इथे आपल्याला पकडायचं आहे, कारण हे मार्जिन आपण कटिंग करताना कुठेही कॅल्क्युलेट केलेलं नसतं. त्याचबरोबर जोडताना कुठे गोळा होणार नाही, तिरकं जाणार नाही, तर या छोट्या मोठ्या गोष्टींची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे. आणि त्यानंतर बघा, मग मी इथे हे एक्स्ट्राचा कट करून परफेक्ट मापाचा बॅक पार्ट रेडी करून घेत आहे, कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करत असतो, पण ब्लाऊज पीसचा कपडा आपण थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करत असतो. आणि अशा पद्धतीने फायनली आपला हा बॅक पार्ट इथे रेडी झालेला आहे. आता यानंतर महत्वाची पुढची स्टेप आहे ती म्हणजे मधला गळ्याचा शेप रेडी करणं. आता तुम्हाला माहितीच आहे की आपल्याला तो बरोबर कॅनव्हास पेपर लावायचा आहे. सो म्हणून मग मी आधीच इथे सेंटरला एक मार्किंग करून घेतली. त्यानंतर ह्या कॅनव्हास पेपरसाठी आपल्याला अस्तर लागणार आहे. सो ते अस्तर सुद्धा आपण इथे घेऊयात, पण मला असं वाटतं हे अस्तर पुरणार नाहीये, तर आपण इथे जॉईंट देऊन घेऊयात. तर जॉईंट देताना सगळ्यात आधी सिंपल अशी एक टीप मारायची आहे. त्यानंतर हा पार्ट ह्या पद्धतीने ओपन करून त्यावर दाबटीप जशी देतो ना त्या पद्धतीने एक सिंपल टीप मारायची, जेणेकरून कुठे जॉईंट आहे हे लक्षात येत नाही आणि फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर येते. त्यानंतर इथे मध्यभागी बरोबर आपल्याला हा कॅनव्हास पेपर ठेवायचा आहे आणि कडेकडेने सिंपल अशी टीप मारून घ्यायची आहे, म्हणजे जी मार्किंग आहे ना त्याच्या कडेने. म्हणजे या स्टेपमध्ये आपल्याला फक्त कॅनव्हास पेपर आणि अस्तर एकमेकाला जॉईंट करून घ्यायचं आहे. आणि फायनली हे जॉईंट झालेलं आहे. त्यानंतर फक्त फोल्डिंग पुरता कपडा ठेवायचा आहे आणि बाकीचं संपूर्ण एक्स्ट्राचं जे काही अस्तरचा पार्ट आहे तर तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. सो बघा, मग मी फायनली हे सगळं कट करून घेतला. त्यानंतर आता हे आपल्याला फोल्ड करून टीप मारून घ्यायची आहे, म्हणजे आपला कॅनव्हास पेपर अस्तरमध्ये अगदी व्यवस्थित पॅक होऊन जातो. तर संपूर्ण कडेकडेने आपल्याला सेम ह्याच पद्धतीने फोल्ड करून सिंपल अशी एक टीप मारून घ्यायची आहे. ह्या स्टेपने काय होतं की ब्लाऊज कितीही धुवा, कॅनव्हास पेपर जरी धुतला वगैरे गेला तरी तो खराब होत नाही आणि आपला ब्लाऊजचा नेक आणि कॅनव्हास पेपर काहीही खराब होत नाही. आता बघा, ह्या पद्धतीने परफेक्ट असा आपण हा पॅटर्न इथे तयार केला. आता तो आपल्याला बरोबर सेंटरला लावून घ्यायचा आहे. त्यामुळे मग मी सेंटर मॅच केलेला आहे आणि सगळ्यात आधी एक मध्यभागी सिंपल अशी टीप मारून घ्यायची. या स्टेपने काय होतं की आपला गळ्याचा आकार अगदी बरोबर सेंटरला म्हणजेच मध्यभागी येतो, तिरका वगैरे जाण्याचे चान्सेस राहत नाही. आणि त्यानंतर जी काही आपली गळ्याची मार्किंग असेल एक्झॅक्टली त्यावरच इथे आपल्याला टीप मारून घ्यायची असते. तर हा पॉइंट इथे खूप इम्पॉर्टंट आहे, कारण जर का तुमची टीप थोडी जरी कमी जास्त पुढे मागे झाली तरी सुद्धा तुमचा शेप बिघडू शकतो. सो तसं होऊ देऊ नका.
इथे बघितल्यावरच लक्षात येतंय की मी अगदी व्यवस्थित तंतोतंत इथे टीप मारून दिलेली आहे. सो तुम्ही सुद्धा सेम ह्याच पद्धतीने टीप मारायची आहे, थोडा प्रयत्न करायचा आहे, म्हणजे छान फिनिशिंग सहित गळा नक्कीच रेडी होईल. आणि फायनली इथे आपली टीप मारून झाली आहे. यानंतर ह्या पद्धतीने फोल्ड करायचं, एक छोटा कट मारायचा आहे आणि त्यानंतर बघा कडेने थोडंसं म्हणजे पाव इंच एवढं मार्जिन ठेवत बाकीचं संपूर्ण आपल्याला हा आतला कपडा म्हणजे कॅनव्हास पेपरचा अस्तर, मेन फॅब्रिकला लावलेला अस्तर असं संपूर्ण सोबतच कट करून घ्यायचं आहे. आणि हे कट झाल्यानंतर इथे द्यायचे आहेत आपल्याला छोटे छोटे कट्स, जेणेकरून ज्यावेळेस आपण हा कॅनव्हास पेपर आतमध्ये फोल्ड करू तर तो प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित फोल्ड व्हावा. आपला गळ्याचा आकार आपण जसा ड्रॉ केलेला आहे तसाच तो तयार व्हावा. त्यासाठी ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे. अजून महत्त्वाचं म्हणजे जिथे कानेकोपरे आहेत तिथे सुद्धा अगदी व्यवस्थित सावकाश कट मारणं खूपच गरजेचं आहे. आणि कट्स मारून झाल्यानंतर हे बघा इथे पण व्यवस्थित मारायचा आणि अगदी व्यवस्थित सावकाश आपल्याला हे आतमध्ये फोल्ड करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं वरच्या साईडने सेट सुद्धा करून घ्यायचं आहे. बघा इथून सुद्धा मी हे व्यवस्थित सरळ काढून घेतलेलं आहे. ठीक आहे. आता एवढं झाल्यानंतर आपल्याला इथे ह्या शेपला कडेकडेने द्यायची आहे दाबटीप. सो बघा मग आता इथे दाबटीप देताना काळजी घ्यायची आहे की जो काही आपला आतला अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसता कामा नये, जेणेकरून आपली गळ्याची फिनिशिंग बिघडायला नको. तर संपूर्ण डिझाईन स्टिच करताना कटिंग करताना मी ज्या काही तुम्हाला फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगत आहे तर त्या तुम्ही आवर्जून फॉलो करायच्या आहे. म्हणजे तुम्हाला हा आपला आजचा हा व्हिडिओ बघून फक्त अशी डिझाईन बनवणंच नाही तर ती प्रॉपर फिनिशिंग सहित कशी बनवावी तर हे देखील सहजच लक्षात येईल. आणि फायनली तुमच्या लक्षात येतंय की आपला गळ्याचा शेप अगदी व्यवस्थित सेट होत आहे. जसं आपण मार्क केलेला होता तसाच तो तयार होतोय. आणि फायनली आपला गळा इथे बघा छान असा प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित रेडी झालेला आहे. शेप वगैरे एकदम मस्त आलेला आहे. ठीक आहे. यानंतर आता इथे आपल्याला लेस लावायची आहे. खरं तर इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस यूज करू शकतात, कॉन्ट्रास्ट करू शकतात किंवा मॅचिंग करू शकतात किंवा गोल्डनही करू शकतात. अशी ही गोल्डन कलरची लेस कुठल्याही साडीला ब्लाउजला इझिली मॅच ही होतच असते. तर म्हटलं चला बघूयात की गोल्डन छान दिसते की रेड कलर छान दिसतोय. तर मला असं वाटतंय की काठ रेड कलरचा आहे, त्यामुळे जर आपण रेड कलरची लेस लावली तर आपली डिझाईन अजूनच छान अशी उठून दिसेल. तर तुम्ही सुद्धा तुमच्या आवडीनुसार इथे लेस यूज करू शकतात किंवा कस्टमरची चॉईस काय आहे, कस्टमरला कसं हवं आहे त्यावर सुद्धा ते डिपेंड आहे. आणि फायनली मी इथे डिसाईड केलं की आपण रेड कलरची छान अशी लेस इथे यूज करूयात. सो बघा मग ही लेस घेतलेली आहे आणि इथून स्टार्टिंगला थोडा कट मारला. सेंटर पासून लावायला सुरुवात करायची आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या वेळेस आपण लेस लावतो त्यावेळेस जसा आपला गळ्याचा आकार असेल सेम त्याच पद्धतीने त्यावरच आपल्याला लेस लावायची आहे. कानाकोपऱ्यावर लेस अगदी व्यवस्थित प्रॉपर फोल्ड करायचा आहे. हा पॉइंट खूप इम्पॉर्टंट आहे, कारण बऱ्याचदा काय होतं गळ्याचा शेप रेग्युलरली असा खूप सुंदर येतो, पण लेस व्यवस्थित न लागल्या गेल्यामुळे मग शेप आपला बिघडतो आणि तो अगदी विचित्र दिसतो. सो तसं होऊ नये त्यासाठी अगदी काळजीपूर्वक इथे लेस लावून घ्यायची आहे. खरं तर इथे तुम्ही पायपिंग करू शकतात, मोती लेसही लावू शकतात किंवा ह्या पद्धतीने लेसही लावू शकतात. आणि जर तुम्हाला काहीच लावायचं नसेल तरी तुम्ही सिंपलही ठेवू शकतात. पण लेस लावल्याने डिझाईनला अजून सुंदर असं लुक येतं, त्यामुळे तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने लेस नक्कीच यूज करू शकतात. फक्त एक पॉइंट महत्वाचा आहे, तो म्हणजे कानाकोपऱ्यावर लेस अगदी व्यवस्थित फोल्ड करायची, जेणेकरून आपला जो काही शेप आहे तर तो मेंटेन राहील आणि फिनिशिंग सहित छान अशी लेस लागली जाईल. आता लेस लावल्यानंतर बघा दुसऱ्या साईडला सुद्धा लेसची आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे. त्याचे 2-3 फायदे असतात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे लेस पॅक लागली जाते, ती वरती तरंगत नाही आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर येते. सो त्यामुळे आठवणीने तुमची लेस जाड बारीक कशीही असली तरी सुद्धा दोन्ही साईडनी टीप मारण्याची सवयही लावून घ्यायची. आणि फायनली बघा किती छान फिनिशिंग सहित आपण इथे ही लेस लावून घेतली आणि शेपही खूप सुंदर आला. यानंतर आता वरच्या गळ्याला सुद्धा आपण लेस लावू शकतो. सो इथे सुद्धा मी सेम तीच रेड कलरची लेस लावून घेत आहे. अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक आणि कडेकडेने खरं तर आपल्याला ही लेस इथे लावायची आहे. आणि इथे लावून घेतल्यानंतर सुद्धा ह्या लेसला मी आत्ताच सांगितल्याप्रमाणे दुसऱ्या साईडने सुद्धा टीप देऊन घ्यायची आहे. सो बघा मग अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक आपण ही लेस लावलेली आहे. आणि फायनली ह्या लेसमुळे तुमच्या इथे लक्षात येईल की किती सुंदर असं लुक आलेलं आहे गळ्याला. त्याचबरोबर खाली कमरेला सुद्धा आपल्याला ही लेस लावायची आहे. त्याआधी आपण बॅक साईडला टक्स टाकून घेऊयात.
तर सेंटरपासून 5 किंवा 5.5 आणि उभा 4 इंचाच्या टक्स पॉईंटची इथे तुम्ही मार्किंग करू शकता. तर इथे मी ह्या पद्धतीने मार्किंग केली. आता जी मार्किंग केली एक्झॅक्टली त्यावरच या पद्धतीने फोल्ड करत तिरका टक्स आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे. टक्सला नेहमी डबल टिप द्यायची आहे सुरुवातीला आणि शेवटी सुद्धा, जेणेकरून टक्स अगदी व्यवस्थित पॅक राहतील आणि ते लवकर खराब होण्याचे चान्सेस राहणार नाही. आणि टक्स प्रॉपर टाकल्याने फिटिंगला ब्लाउज खूप सुंदर सुद्धा नक्कीच दिसतो. आणि बघा मग फायनली बॅक साईडला आपण इथे परफेक्ट प्रॉपर असे टक्स टाकून घेतलेले आहे. त्यानंतर मी म्हटल्याप्रमाणे लेस आपल्याला इथे यूज करायची आहे. तुम्ही नाही लावली तरी चालेल, पण आता सध्या खूप ट्रेंड चालू आहे आणि कमरेच्या साईडला लेस लावल्याने ब्लाऊजला आपल्या खूप सुंदर असं लुक येतं. सो त्यामुळे मग तुम्ही सुद्धा इथे ही लेस नक्कीच यूज करू शकतात. सो अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक इथे आपण ही लेस लावून घेऊयात. आणि बघा मग इथे सुद्धा आपल्याला दुसऱ्या साईडने टिप देऊनच घ्यायची आहे. खरं तर हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे, तर तो तुम्ही आठवणीने फॉलो सुद्धा करायचा. आणि फायनली बघा छान असं वरच्या गळ्याला, कमरेच्या साईडला आणि मधल्या शेपला पण छान प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित इथे लेस लावून घेतली. त्यानंतर आता पुढच्या डिझाईनसाठी आपल्याला खूप छान ट्रेंडिंग असे लटकन बनवायचे आहे. त्यासाठी आपण इथे कॅनव्हास पेपर सुद्धा यूज करणार आहोत, जेणेकरून छान असं परफेक्ट फिनिशिंग सहित आपल्या थोड्या वेगळ्या पॅटर्नच्या आज खरं तर आपण याच्यासाठी डिझाईन बनवणार आहोत, लटकन डिझाईन. तर 3x3चा बॉक्स इथे आपल्याला कट करून घ्यायचा आहे, जो ड्रॉ करायचा आहे. खरं तर इथे ना कॅनव्हास पेपर न लावता सुद्धा तुम्ही बनवू शकतात, बट मी कॅनव्हास पेपर लावून बनवणार आहे. त्यामुळे आपल्याला इथे ना टोटल 3 असे स्क्वेअर कट करून घ्यायचे आहे, म्हणजे चौकोन, अस्तरचा सुद्धा आणि कॅनव्हास पेपरचा सुद्धा. एवढंच नाही तर जे काही आपला काठ आहे, खरं तर आता आपण काठापासून हे बनवणार आहोत. सो त्यामुळे मग आपल्याला इथे काठाचे सुद्धा असे चौकोन इथे कट करून घ्यायचे आहेत. सो बघा मग इथे हा एक राहिलेला जो काही बॉक्स होता तर तो सुद्धा आपण इथे मार्क करून कटिंग करून घेतलेला आहे. आणि त्यासाठी अस्तर सुद्धा आपण कटिंग केलं आहे. सगळ्यात आधी ना आता आपल्याला इथे जे काही आपलं कॅनव्हास पेपर आहे, त्याचबरोबर जे काही आपलं अस्तर आहे आणि काठ आहे, हे सगळं एकमेकाला जोडून घ्यायचं आहे. त्यासाठी बघा हा काठ आपण यूज करणार आहोत. तर इथे बघा काठ उलटा ठेवलेला आहे, त्यानंतर कॅनव्हास पेपर आणि अस्तर ठेवलेला आहे. अस्तर कटिंग करताना थोडं एक्स्ट्रा केलं होतं, त्यामुळे आपल्याला आता टीप मारताना एकदम परफेक्ट असे जो काही आपला कॅनव्हास पेपर आहे ना, त्यावरच आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे, म्हणजे नंतर आपण एक्स्ट्राचं कट करू शकू आणि परफेक्ट असा आपला हा पॅच म्हटलं तरी चालेल, चौकोन तयार करतोय खरं तर आपण मी म्हटल्याप्रमाणे, तर तो व्यवस्थित तयार होईल. आणि हा तिसरा पॅटर्न सुद्धा आता आपण इथे ठेवून घेऊयात. ठीक आहे, तर असे टोटल 3 आपण व्यवस्थित कडेकडेने टीप मारलेली आहे कॅनव्हास पेपरवर. लक्षात राहू द्या, कारण कॅनव्हास पेपर आपण एकदम परफेक्ट असं मार्क करून कट केलं होतं आणि बाकीचं आपण थोडंसं अंदाजेच कटिंग केलं होतं. तर बघा एक चौकोन तयार झालेला आहे. सेम त्याच पद्धतीने बाकीचे सुद्धा एक्स्ट्राचा कट करून इथे छान असे चौकोन आपण कट करून रेडी करून घेऊयात. ठीक आहे, आय होप सो इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल. आपण टोटल इथे 3 केलेले आहे तयार, कारण की आपल्याला 3 लागणार आहेत. आता पुढची महत्वाची स्टेप आहे ती म्हणजे जे काही आपलं रेडीमेड गोल्डन कलरचं नॉट असतं, तर ते यूज करून आपण खरं तर इथे हे आजचं लटकन बनवणार आहोत. तर बघा 4 पदरी आपल्याला इथे गोलाकार ते बरोबर असं राऊंड करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे खालच्या साईडला टीप मारायची आहे, म्हणजे ते राऊंड एकमेकाला जॉईंट होतील. आणि नंतर ते आपल्याला ना अगदी व्यवस्थित असं बघा, मी अशी क्रॉसमध्ये एक मार्किंग केलेली आहे आणि त्यावर ते टीप मारून आपल्याला जोडून घ्यायचं आहे. सो बघा मग मी इथे टीप मारून घेतली. आता ही टीप मारून झाल्यानंतर हे ह्या पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि पुन्हा एक टीप मारून घ्यायची आहे. आता हे असं झाल्यावर आपल्याला ते बरोबर परफेक्ट असं सरळ करायचं आहे. त्यानंतर पुन्हा ते आपल्याला क्रॉसमध्ये फोल्ड करायचं आहे आणि इथे तिरकी टीप टाकून घ्यायची आहे. ठीक आहे, सुरुवातीला शेवटी डबल टिप देऊन लॉक सुद्धा करायचा आहे. एक्स्ट्राचं इथे कट करून घ्यायचं आहे. आणि आता हे छोटंसं लटकन आपल्याला खरं तर सरळ करायचं आहे. तुम्ही इथे नॉट लावून पण तयार करू शकतात, पण आपल्याला हे जरा वेगळ्या पद्धतीने यूज करायचे आहे. त्यामुळे मग मी नॉट न लावताच फक्त डायरेक्ट आधी तयार करून घेते आणि मग नंतर कसे कुठे जॉईन करायचं तर हे मी पुढे तुम्हाला सांगेलच. आणि बघा मग स्क्रूड्रायव्हरच्या सहाय्याने एकदम परफेक्ट असे मी कानाकोपरे बाहेर काढून हे लटकन सरळ करून घेतलेलं आहे. बघा किती छान वेगळ्या न्यू लुकमध्ये आपलं हे लटकन तयार झालंय. सेम ह्याच पद्धतीने आता आपले जे काही उरलेले लटकन्स आहेत तर ते सुद्धा मी इथे बघा रेडी करून घेतलेले आहे. खूप छान असे तयार झालेले आहे आणि थोड्या वेगळ्या लुक मधले आहे. तर हे तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा. नक्कीच ह्या छानशा लटकनमुळे आपली डिझाईन अजूनच छान अशी उठून दिसणार आहे.
आता ते तयार झालेले छान असे डिझायनर लटकन आपल्याला इथे बॅकपार्टला लावून घ्यायचे आहेत. त्यासाठी आपल्याला सुई धागा लागणार आहे. तर 4 पदरी धागा इथे ओवून घेतला, सेंटर पासून बरोबर तो म्हणजे खालून वरती काढलेला आहे. त्यानंतर त्यामध्ये 3 गोल्डन कलरचे मणी मी ओवून घेते. मणी बऱ्यापैकी मोठे आहे. जर तुम्हाला थोडंसं छोटे मणी अवेलेबल असेल तर 4-5 होऊ शकतात. तुम्हाला किती लॉंग बनवायचे आहे त्यावर ते डिपेंड आहे. आणि ह्या पद्धतीने व्यवस्थित पॅक करून लास्टला गाठ देऊन टाकायची आहे, म्हणजे ते व्यवस्थित राहतील आणि कट करून घ्यायचे. ठीक आहे. सेम याच पद्धतीने आता उरलेले दोन्ही साईडचे लटकन्स आपल्याला इथे लावून घ्यायचे आहेत. तर बघा बरोबर सेंटर पासून पुन्हा वरती काढलं, त्यामध्ये पुन्हा आपण इथे 3 गोल्डन कलरचे मणी ओवून घेतलेले आहेत आणि ते बरोबर आपल्याला इथे पॅक करून घ्यायचे आहेत. ठीक आहे. तर गुंता होऊन द्यायचा नाहीये, कारण बऱ्याचदा गुंता होण्याचे चान्सेस राहतात. मणी वगैरे असतात ना, त्यामुळे मग ते धागे त्यामध्ये अटकू शकतात. पण अगदी व्यवस्थित प्रॉपर असे पॅक करायचे आहेत बघा. आणि इथे पुन्हा गाठ दिली. आता एकच लास्टचं राहिलेलं आहे, तर ते सुद्धा आपण लावून घेऊयात. आणि खरं तर बघा किती छान जरा वेगळ्या पद्धतीचे आपले हे लटकन्स तयार झालेले आहेत. त्यामुळे ना आपली डिझाईन अजून छान अशी उठून दिसणार आहे. आणि सध्या लग्न सराई, फेस्टिवल स्पेशल तुम्ही असे छान छान डिझाईन्स नक्कीच रेडी करू शकतात. नक्कीच या छानशा डिझाईनमुळे साडी ब्लाऊज खूप छान असा उठून दिसेल तुमचा. सो तुम्ही ते नक्की ट्राय करून बघा. आणि फायनली मग तिन्ही पण लटकन आपण इथे लावून घेतले. खरं तर लटकन डिझाईन म्हणजे हे डिझायनर लटकन बनवण्याची पद्धत ना खूप सोपी आहे, कोणालाही सहज जमेल असे आहे. ठीक आहे. सो बघा मग फायनली ह्या पद्धतीने आपण तिन्ही पण लटकन लावून घेतलेली आहे. आणि छान असा बोटनेक मधला आपला ट्रेंडिंग न्यू लुक मधला बॅकनेक इथे रेडी झालेला आहे. सो बघा मग फायनली खूप छान असं डिझायनर लटकन सहित मस्त अशी डिझाईन आपली तयार झालेली आहे. शेपही वेगळा आहे. नवीन पॅटर्न मधले आपण ही डिझाईन आणि नवीन पॅटर्न मधले हे लटकन्स बनवलेले आहे. इतके सुंदर लटकन आहे की दिसायला तर खूप छान आणि अवघड वाटतात, पण बनवायला खरं तर खूप सोपे आहे. त्यामुळे अशी छानशी डिझायनर लटकन तुम्ही नक्की ट्राय करून बघा. नक्कीच या छानशा लटकन्समुळे आपल्या ह्या छानशा डिझाईनला सुंदर असं लुक येईल. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे सध्या बोटनेक ब्लाऊजचं खूप ट्रेंड चालू आहे. आणि बोटनेक मध्ये त्याच डिझाईन बघून कंटाळा येतो. वेगळी युनिक शेप मध्ये डिझाईन बनवायची असते, तर ही डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा. नक्कीच या छानशा डिझाईनमुळे तुमच्या साडीला आणि ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येईल. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने संपूर्ण कटिंग स्टिचिंग सांगितलेली आहे. एवढंच नाही तर फिनिशिंगच्या टिप्स सुद्धा सांगितलेल्या आहेत. आणि ह्या छानशा नवीन डिझाईनची आयडिया तुम्ही तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच देऊ शकतात. आय होप सो ही डिझाईन तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला नक्कीच आवडेल. तर मला कमेंट करून नक्कीच कळवा की ही डिझाईन तुम्हाला कशी वाटलेली आहे ते. आणि त्याचबरोबर तुम्ही स्टिच सुद्धा नक्की करून बघा. ठीक आहे. सो बघा मग किती सुंदर प्रॉपर परफेक्ट असं फिनिशिंग सहित फायनली आपली डिझाईन रेडी झालेली आहे. बघितल्यावरच लक्षात येतंय की फिटिंग खूप सुंदर, म्हणजे फिटिंग आणि फिनिशिंग मस्तच नक्कीच येणार आहे. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेवढं शक्य आहे तेवढं सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. संपूर्ण कटिंग स्टिचिंग फिनिशिंगच्या टिप्सही तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. सो चला मग आता आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात. आणि तुम्ही अशा पद्धतीचे डिझाईन नक्की ट्राय करून बघा. आणि जर तुम्हाला यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. सो चला मग आपला व्हिडिओ आज इथेच थांबूयात. आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपली डिझाईन आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ज्या वेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ठीक आहे. सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या. आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.